दरम्यान आपला आणि प्रशांत कोरटकर याचा कोणताही संबंध नाही असं बुकी मालक धीरज चौधरी यांनी पोलिसात जबाब दिलाय। जुना राजवाडा पोलिसांनी तब्बल 3 तास धीरज चौधरीची चौकशी केली आणि त्यामध्ये आपण कोरटकरला अजिबात ओळखत नसून आपला मित्र प्रशिक पडवेकर याला गाडी हवी होती म्हणून आपण गाडी दिली असं स्पष्ट केलंय। प्रशांत कोरटकर पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या आणि ज्यांनी कोरटकरला आश्रय दिला अशा सगळ्यांना कोल्हापूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे। त्यापैकी चंद्रपूर येथील बुकी धीरज चौधरी कोल्हापूरमध्ये येऊन त्यांनी जुना राजवाडा पोलिसांना जबाब दिलाय। नागपूर येथील प्रशिक पडवेकर सोबत कोरटकर करीमनगरला जात होता। त्याच वेळी त्याची गाडी बंद पडल्यानं प्रशिक पडवेकर यानं आपल्याकडे गाडी मागितली आणि म्हणून आपण त्याला गाडी दिली असं पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यानं स्पष्ट केलंय। प्रशांत कोरटकरला आश्रय देणाऱ्याला आणि मदत करणाऱ्या सगळ्यांना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे आणि त्या प्रकरणी आता जबाब नोंदवले जात आहेत। दरम्यान आपला आणि प्रशांत कोरटकरचा कोणताही संबंध नाही असं बुकी मालक धीरज चौधरी यांनी पोलीस जबाबात म्हटलंय। जुना राजवाडा पोलिसांनी 3 तास धीरज चौधरीची चौकशी केली आणि त्यामध्ये आपण कोरटकरला अजिबात ओळखत नसून आपला मित्र प्रशिक पडवेकर याला गाडी हवी होती म्हणून आपण गाडी दिली असं चौधरींनी स्पष्ट केलंय। प्रशांत कोरटकर पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या आणि ज्यांनी कोरटकरला आश्रय दिला अशा सगळ्यांना कोल्हापूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे। त्यापैकी चंद्रपूर येथील बुकी धीरज चौधरी कोल्हापूरमध्ये येऊन जुना राजवाडा पोलिसांना त्यांनी जबाब दिलाय। नागपूर येथील प्रशिक पडवेकर सोबत कोरटकर करीमनगरला जात होता। त्याच वेळी त्याची गाडी बंद पडल्यानं प्रशिक पडवेकर यांना आपल्याकडे गाडी मागितली आणि म्हणून आपण त्यांना गाडी दिली असं पोलिसांना दिलेल्या जबाबात चौधरींनी स्पष्ट केलंय। विजय केसरकर आपल्याला अधिक अपडेट देतील। विजय, धीरज चौधरींच्या जबाबातून नेमकं काय समोर आलंय? ज्यावेळी प्रशांत कोरटकरने युक्तिवादादरम्यान सांगितले की मी जवळपास 4-5 लोकांची मदत घेतली, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव हे धीरज चौधरीचं होतं आणि धीरज चौधरीला कोल्हापूर पोलिसांनी नोटीस पाठवून त्याला जबाबासाठी बोलवलं। काल ज्यावेळी एकीकडे कोर्टामध्ये सादर करत होते प्रशांत कोरटकरला आणि त्याच वेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये त्याचा जबाब आहे तो नोंदवलेला आहे आणि त्यानं जबाबात म्हटलेला आहे की माझी आणि प्रशांत कोरटकरची अजिबात ओळख नाही। माझ्याजवळ प्रशिक या ठिकाणी आला होता आणि त्याच्याने माझी ओळख आहे, त्याची गाडी बंद पडली अशा पद्धतीचं मला सांगण्यात आलं आणि म्हणून माझी गाडी आहे ती घेऊन गेले। मी त्याच्या आधी एकदाही प्रशांत कोरटकरला बघितलेलं नाही किंवा भेटलेलो नाही, त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये माझा कुठलाही संबंध नसल्याचं त्याने म्हटलंय। इतकंच नाही तर मी कुठलंही हॉटेल बुक करून दिलेले नाही किंवा हॉटेलसाठी पैसे देखील मी दिलेले नाहीत असा देखील या ठिकाणी जबाब हे धीरज चौधरीनं कोल्हापूर पोलिसांकडे दिलेला आहे। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आपण प्रशांत कोरटकरला ओळखत नाही असं धीरज चौधरी यांनी सांगितलंय। आपला मित्र प्रशिक पडवेकरला गाडी हवी होती म्हणून आपण त्याला गाडी दिली। प्रशांत कोरटकर आणि आपला काहीही संबंध नाही असं धीरज चौधरी यांनी आपल्या जबाबात म्हटलेलं आहे। कोल्हापूर पोलिसांसमोर त्यांनी जबाब नोंदवलाय। प्रशांत कोरटकरला सध्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं होतं। त्याची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्याला अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे। दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी ज्यांनी कोरटकरला मदत केली, आश्रय दिला, त्या सगळ्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।